राज्यामध्ये महायुतीची सरकार आहे, देशामध्ये नरेंद्र मोदी आहेत, यांची सरकार आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेल्या 22-23 वर्षापासून सेना आणि भाजपाची सरकार आहे। पण तुम्ही बघितलं असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील जो आमचा सामान्य माणूस आहे, ही मिडल क्लास फॅमिली आहे, इथला जो करदाता आहे, सगळ्यात जास्त टॅक्स आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देतो, इथलं नागरिक देतात। पण या ठेक्याचं कॉन्ट्रॅक्ट बघितलं तर हे खड्डे बुजवण्याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे बघा, तुम्हाला दाखवतो, हे सगळे टेंडर निघालेले आहेत। या टेंडरमध्ये 25 कोटी 70 लाखाचं आहे, म्हणजे खड्डे भरण्याकरता, पॉटहोल भरण्याकरता हा प्रकार आहे। जर एवढ्या पैशाचं हे टेंडर काढतात, पण यांची अवस्था, या खड्ड्यांची अवस्था तुम्ही बघितली असेल, आहे तशीच आहे। पावसाळा आला की यातनं खड्डे तयार होतात, लोकांचे नागरिकांचे हाल तयार होतात। आपण बघितलं असेल की बरेचशी लोक बाईकवरनं घसरली, पडली, कोणाचा मणक्याचा प्रॉब्लेम झाला, कोणाचा कमरेचा प्रॉब्लेम झाला। तर या प्रशासनाला आणि या सरकारला आपल्याद्वारे हे आम्ही आवाहन करतोय, जर हे 8 दिवसात जर खड्डे बुजवले गेले नाहीत तर केडीएमसी मुख्यालयाच्या समोर आम्ही धरणे आंदोलन करणार आणि तिथंच त्यांचा जो गेट आहे तिथं खडी बिडी टाकून डांबरीकरण करून त्यांचा गेट बंद करून टाकू आम्ही। काँग्रेसचं आज आंदोलन आहे की प्रशासनाने जे करदाता आहेत, आपल्या इकडे जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे लोक टॅक्स भरत आहेत, ही महानगरपालिका 1 नंबरची महानगरपालिका आहे की जी सगळ्यात मोठं टॅक्स पे करतात इथली लोक। आज लोकांना सुविधा काहीच नाहीये। खड्ड्यांमध्ये टेंडर निघाले, 25-25.5 कोटीचे टेंडर निघालेले आहेत। पण हे बघा, हे खड्डे बघा तुम्ही, या खड्ड्यांमध्ये आज आम्ही जी सरकार आहे त्या सरकारचं जे कमळाचं फूल आहे ते कसं त्या किचनमध्ये खेळतं, म्हणजे त्याचं साम्राज्य। तर हे किचनमध्ये खेळणारं जे सरकार आहे हे नेहमी किचनमध्येच असतं, म्हणून आम्ही त्याला आज हार फुलं घालून त्यांचा श्राद्धेचा कार्यक्रम करून टाकला।